केंद्र सरकारने निकाल घेतला की कांदा बाहेर पाठवायचा नाही. गुजरातच्या शेतकऱ्यांना परवानगी आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय भरडं मारलं? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय भरडं मारलं? महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय, सडवला जातोय, त्याला भाव नाही. महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय, सडवला जातोय, त्याला भाव नाही. तिथे तुम्ही निर्यात बंदी केली. गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडला शेतकरी तडफडत मेला पाहिजे. पांढऱ्या कांद्याची जी काही निर्यात बंदी उठवली याचं कारण पांढऱ्या कांद्याला आपल्या देशांतर्गत मार्केट नाही आहे. लाल कांद्याला देशांतर्गत मार्केट आहे आणि जेवढी आपल्या देशाची गरज आहे त्यापेक्षा कमी उत्पादन आहे. आणि मग कुठल्याही सरकारकरता आपण एक्सपोर्ट होऊ द्यायचा आणि मग त्याच्यापेक्षा 3 पट किमतीने आपण इम्पोर्ट करायचा कांद्याचं शॉर्टेज झालं म्हणून. म्हणजे एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी आपण परदेशातल्या शेतकऱ्यांना मदत करतोय, ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायची. याऐवजी सरकारने निर्यात बंदी केली. ती केल्यानंतर 22 रुपयाने 24 रुपयाने कांदा खरेदी केला. जेवढा कांदा तुम्ही द्याल तेवढा आम्ही खरेदी करायला तयार आहोत हे सांगितलं. त्यानंतर मग एक्सपोर्ट बंदी देखील हटवली. पण हटवताना केंद्र सरकारने एवढंच केलं की काही एजन्सीज, सरकारच्या, प्रायव्हेट एजन्सीज नाही, सरकारच्या एजन्सीजला नेमलं आणि यांच्या थ्रू एक्सपोर्ट होईल म्हणून सांगितलं. याचं कारण काय होतं की काही व्यापारिक संस्था अशा आहेत की ज्या अशा प्रकारच्या एक्सपोर्टमध्ये त्या ठिकाणी घोटाळे करतात. मी खरं सांगू का, महाराष्ट्राची क्षमता यांना माहिती नाही. ते महाराष्ट्राला अपमानित करतात.